सेवेसाठी निवडलेला अभंग, या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय महाराज उपदेश करतायत. काय करतायत? उपदेश. पहिला प्रश्न मी तुम्हाला असा करतो आणि त्या प्रश्नातून तुम्ही मला उत्तर द्यायचे, मग आपण अभंगामध्ये प्रवेश करूया. अभंगाचा प्रास्ताविक भाव तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो. मला सांगा, अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांनी उपदेश केला तो कोणाला केला? कोणाला केला? कुत्र्याला, मांजराला, टोणग्याला, म्हशीला, बैलाला, गाढवाला, म्हशीच्या नवऱ्याला, रेड्याला. कोणाला केला? बाबा. कोणाला केला? म्हणजे माणसाला उपदेश केला एवढं जरी तुम्हाला कळालं तरी लय झालं मला. तुम्ही म्हणा बाबा आपण 24 वर्ष झाले की आम्हाला काय एवढं बी कळना होय? नाही, तुम्हाला सगळं कळत आहे. प्रॉब्लेम एकच एक, कळालेलं वळत नाही. प्रॉब्लेम काय? कळालेलं वळत नाही. रोजचे कीर्तन चालली, रोजचे सत्संग चालले आहेत बरं का, पण अपेक्षित ते परिवर्तन समाजात का होईना याला कारण आहे ऐकणारा जो श्रोता आहे ना तो स्वतःला मायनस करून कीर्तन ऐकतो. काय ऐकतो? स्वतःला मायनस करून. म्हणजे कसं? सांगणारा बाबा मलेने सांगून राहिला म्हणे, बाजूवाल्याला सांगून राहिला अरे तुले सांगून राहिला राप्पा. स्वतःला मायनस करून कीर्तन ऐकतो, म्हणून परिवर्तन होत नाही. याच्यासाठी तुम्हाला सोप्या भाषेत उदाहरण देतो. काय झालं माय, एका गावामध्ये कीर्तन चालू होतं. कीर्तनातून महाराज म्हणले सगळ्यांनी हाताने टाळी वाजवा, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला. सगळे हाताने टाळी वाजू लागले, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोलू लागले. पण एका कोपऱ्यात म्हातारी बसली होती, ती विठ्ठल विठ्ठल न म्हणतात ती काय म्हणते माहितीये का? बाळ्याचे पप्पा, बाळ्याचे पप्पा, बाळ्याचे पप्पा. महाराज म्हणले अजय बाळ्याचे पप्पा काय म्हणते? विठ्ठल विठ्ठल मान की. तेव्हा म्हातारी काय म्हणली माहिती? हा म्हणले महाराज तुम्ही काय बी सांगायले, मी त्यांचं नाव काय एवढ्या लोकात की नको ग माय, मला लाज वाटते. काय वाटते? मला लाज वाटते. आता काय सांगावं बुवा, म्हणजे हिच्या मालकाचं नाव काय होतं? विठ्ठल. म्हणजे बाळ्याच्या पप्पाचं नाव काय होतं? विठ्ठल. काय सांगावं, तो विठ्ठल कुठं, हिचा विठ्ठल कुठं? हिचा विठ्ठल रोज टांगा पलटी गोळे फरार. हिच्या विठ्ठलला रोज गटारीतून उचलून आणावं लागत आहे. महाराजांनी सांगितलं तो विठ्ठल आणि हिचा तो विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल दृष्टांत संपला. आम्ही अर्थाचे अनर्थ केले, आम्ही आमच्या मनाचे अर्थ लावू लागलो आणि परमार्थ करू लागलो, मग अपेक्षित ते परिवर्तन समाजामध्ये झालं. मनोमार्गे गेला तिथेची मुकला महाराज. मनाने परमार्थ, याच्यासाठी सिद्धांत म्हणून मी एक महाराज त्या ठिकाणी चरण तुमच्या समोर म्हणून दाखवतो. अर्थ लोपले पुराणी, नाश केला शब्द ज्ञानी, विषय लोभी मने अवघे साधनाची बुडविले, जाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. जो खरा परमार्थातला अर्थ आहे पाहुणं तो पुराणातच लपला. आम्ही आमचे मनाचे अर्थ लावू लागलो आणि परमार्थ केला, मग अपेक्षित ते परिवर्तन समाजामध्ये झालं नाही. बरं, अभंगातून उपदेश हा मानवाला केला. मानवालाच का केला? एखाद्या जनावराला का केला नाही? 184 योनी सांगितल्या आहेत, एखाद्या दुसऱ्या योनीला का केला नाही? याचं कारण आहे अभंगातून केलेला उपदेश आणि त्या उपदेशाचा लायकीचा फक्त माणूस आहे. या जगाच्या पाठीवर भय, मैथुन, निद्रा आणि आहार या 4 गोष्टी प्रत्येक योनीशी समसमान आहेत. पण या 4 गोष्टीच्या व्यतिरिक्त 5वी असणारी दुर्लभ गोष्ट ती इतर योनीला न देता फक्त या पठ्याला दिली. ती कुठली? याच देही घडे देवाचे भजन, याचा देही घडे देवाचे भजन, याचा देही घडे देवाचे कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे,
घडे जय हो याच देही घडे जय हो देवाचे भजन शब्द कळले याच देही गडे देवाचे भजन आणि हे ज्ञान हाय काका हाय शोभदार काका मला सांगा तुमच्या आयुष्यात तुमचे लय पिकले म्हणून सांगतो तुम्हाला विचारतो तुम्ही पूर्ण 24 सप्ते काढले असतील तुमच्या आयुष्यात तुम्ही असं कधी पाहिले का बुवा की 10-12 गाढव एका ठिकाणी बसली भजन करताय गाढव 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 गदा डॉंकी गोळ्याच्या काका आमचे आजोबा म्हणतात म्हणे बुवा आयुष्य गेलं पण गाढवाला भजन करताना पाहिलं अगदी बरोबर गाढव भजन करत नाही कोण भजन करत नाही पोरांनो गाढव हो कोण करत नाही गाढव काय करत नाही भजन कोण करत नाही गाढव काय करत नाही अखिल भारतीय वारकरी मंडळ आपला आभारी आहे म्हणजे आम्ही गाढवाची गोष्ट करतोय बरं तुम्ही वेगळा अर्थ घेऊ नका महिला मंडळ मला सांगा तुमच्या आयुष्यात तुम्ही असं कधी पाहिलं का बुवा की 10-12 म्हशी निघाल्या ना पंढरपूरला पाहिजे ज्ञानोबा तुकाराम म्हशी 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 माहितीये ना रेड्याची बायको बघ गावातल्या 10-12 म्हशी म्हणल्या माय कोरोनातले कट्टाळा आला ग मी छाल दिंडीला जाऊन येऊ आपण पाहिलं कधी आजी म्हणती बुवा तुम्हाला एवढं बी कळा ना वय म्हशी कुठं वारीला जात आहे हा म्हशी वारीला जात कोण वारीला जात नाही म्हशी कुठं जात नाही धन्यवाद मंडळ आपला बाबा हे माझं म्हणणं नाही बरोबर तुमचीच पोरी तुमच्या पोरीन तुमचीच पोर म्हणून राहिले आणि आम्ही गाढवाची मशीनची गोष्ट करतोय तुम्ही वेगळा अर्थ अजिबात घ्यायचा हा आता पुढचं ऐका पुढचं ऐका तुम्ही जरी भजनाला जात नसाल तुम्ही जरी वारीला जात नसाल पण तुम्ही कीर्तनाला आले का आले माणसं होते म्हणून कीर्तनाला आले जे आले नाही जय जय रामकृष्ण हरी मला काही म्हणायचं नाही तुम्ही तुमच्या लेवलला विचार करू शकतात हो त्यांचा कार्यक्रम शेवटी भंडारा आहे की नाही हो कारण का महाराज तुम्ही माणसं होते म्हणून कीर्तनाला आणि काही ध्यान नाही कोठे इतर योनीच्या ठाई हा विचारची काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती काय उपदताती मरती बैरे अंधी होती मागुळ मुकी काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती काही उपदता मरती बैरे होती पशु पक्षी काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगती महाराज ह्या गोष्टीचा अधिकार कोणाही योनीला दिला नाही अजिबात दिला नाही महाराज आलं लक्षात फक्त अधिकार कोणाला दिलाय मानवाला दिलाय म्हणून आमच्या गुजरात राज्यातील नरसी मेहता नावाचे संत सांगतात अरे मनुष्य जन्म मोल रे हो मनुष्य जन्म मोल रे यूं मिट्टी में ना रोल रे मनुष्य जन्म मोल मिट्टी में ना रोल रे अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे हो मेरे भैया गाड़ी वाला गाड़ी दी रे हो हाकने वाला हाकने वाला हाकने वाला
बैला तेरे गुलजार रे गुलजार रे ओ तू सत्संग में गाया कर गीत प्रभु की गाया कर सांग सवेरे हल्के तू ध्यान लगाया कर मनुष्य जन मन मोल रे यूं मिट्टी ने ना रोल रे अब तो मिला है फिर न मिले कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे अब तो मिला है फिर न मिले कभी नहीं कभी नहीं कभी नहीं। आता मिळालाय पुन्हा मिळेल गॅरंटी आहे अजिबात नाही। मग मनुष्य नर देहामध्ये आल्यानंतर काय केलं पाहिजे? भक्ती केली पाहिजे, भजन केलं पाहिजे। पण लोकांना सांगा तुम्ही आताच्या आमच्या खानदेशी भाषेत सांगतो, तुम्हाला कळलं तर बघा, नाही तर द्या सोडून, परत मला करून द्या, पण मजा घ्या, त्याचा आनंद घ्या भाषेचा आमची आहे ना। आमच्याकडे जर आम्ही म्हणलं लोकांना अरे चांगलं नर देव दिलाय, देवाची भक्ती कर, देवाची भक्ती कर, आमच्याकडे लोक काय म्हणतात माहिती आहे का? म्हणे महाराज देवनी भक्ती करी सांग काय भेटी म्हणे? काय नाही, खायल्यो पिल्यो आणि लोईल्यो खायल्यो कळलं, पिल्यो हे बी कळलं, लोईल्यो म्हणजे झोपून घ्यावं म्हणले, काय देवाची भक्ती करून फायदा नाही। अनमोल किमतीच्या नरदेहात असाध्य ती गोष्ट साध्य होते। या नरदेहात आल्यानंतर जीवाने काय केलं पाहिजे हाच उपदेश अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय देतो। क्षणोक्षणाचे करावा विचार, 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 करावया सिंधू, करावया भव सिंधू, नाशिवंत देहा जाणार साकला, नाशिवंत देहा जाणार साकला, गोड सुंदर अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज गोड वर्णन करतात। क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकड, आयुष्य खातो काळ सावधान। जगद्गुरु तुकोबाराय प्रथम चरणात सांगतायत की विचार करा। तुकोबारायांनी काय सांगितलं? तुम्ही आम्हाला विचार करायला सांगितला। विचार तुम्ही म्हणाल मग महाराज आम्ही काही विचार करत नाही असं तुकोबारांना म्हणायचंय का? अजिबात नाही। तुम्ही आम्ही विचार करतोय, पण संतांनी विचार करायला सांगितला तो सुखरूप होण्यासाठी, पण आम्ही विचार करतो त्याच्यातून सुखरूप नाही दुःखरूप होतो। तुम्ही आम्ही विचार करत नाही असं नाही का? काही सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत, झोपल्यापासून उठेपर्यंत आपण विचारच करतोय, पण तरी दुःख भोगतोय। याला कारण आहे संत विचार करून सुखरूप झाले आणि तुम्ही आम्ही विचार करून दुःख भोगतो। याला कारण आहे संतांनी विचार केला जगत कल्याणाचा, ईश्वरीय शक्तीचा आणि जगत पलीकडचा। तुमचा आमचा विचार भौतिक जगतातला आणि दुसऱ्याचं वाटोळ कसं होईल फक्त एवढाच विचार। आपला विचार म्हणजे कसा हलकट विचार, याचा बांध कसा कोरू, त्याची वीर कशी बुजू, याच्या पोराचं लग्न कसं मोडून त्याच्या पोरीचं लग्न कसं तोडू। हा म्हणतो पठ्ठ्या 1 एकर जमिनी कल्पनेची जिरो वाला
काय म्हणतो, पठ्ठ्या 1 एकर जमीन निकल पण याची जिरवल. आमच्या भाषेत म्हणता, अरे भाऊ त्याच्या जिरवण्यापायी तू ना बड फुकाय गे ना, म्हणजे त्याची जिरवण्यापायी तू सगळं फुकलं गेलं ना, म्हणजे विकलं गेलं ना. कवर दुसऱ्याची जिरवतो. अरे नको जिरो भाऊ दुसऱ्याची. जिरवायचीच असेल, लय हाऊस जिरवायची तर पाणी जिरव, तुमच्या विहिरीला पाणी लागून जाईल. आणि आळवाळीच करायची असेल तर पाण्याची कर, तुमची सृष्टी जमीन सुजलाम सुफलाम होऊन जाईल. आणि गावात लावालावीच करायची असेल तर लोकांची करण्यापेक्षा झाडांची करा, तुमचं जीवनाचं कल्याण होऊन जाईल. आहे की नाही? विचारात बदल झाला पाहिजे महाराज. पण आपला विचार म्हणजे हलकट आहे. यमुना माईने जर 32 इंची टीव्ही आणला, यमुना माईला महाराज आमच्या भाषेत दुःख ना पाटा लागणार, म्हणजे तिला महाराज दुःख लागलंच. म्हणजे आपला प्रॉब्लेम काय माहितीये का, दुसऱ्याचं सुख वाढलं ना आपल्याला बरोबर दुःख वाढायला सुरुवात होते. म्हणजे आपलं सुख कधी कमी होतं माहितीये का, आपलं सुख तेव्हा कमी होतं जेव्हा बाजूवालीचं सुख वाढतं. तिने 32 इंच आणला, ही म्हणते नवऱ्याच्या मागा लागते. पाहिला का यमुना माईने 32 इंचीचा टीव्ही आणला आणि आपल्या घरात काहीच नाही, एवढासा टीव्ही, तो पण ब्लॅक अँड व्हाईट. जमत आहे का तुम्हाला? मला माहित नाही, 50 इंचीचा टीव्ही आणलाच पाहिजे तिच्या नाकवर टिच्चून. हा काय म्हणती, तिच्या नाकवर टिच्चून 50 इंची टीव्ही आणला पाहिजे. नवरा म्हणतो, अगो माझं पेमेंट किती, 10,000 रुपये पेमेंट आहे, आपली खोली काय 10 बाय 10ची खोली आहे, याच्यात 50 इंची टीव्ही कुठं मावलं ग, नको लावायचं. मला माहित नाही, EMI करा, हप्त्याने काढा, पण टीव्ही आणला बुवा. गृहमंत्र्याचा आदेश म्हटल्यावर टीव्ही आणला. टीव्ही ठेवायला लावायला जागा नाही म्हणून बकेट उलटी केली, त्या बकेटवर टीव्ही ठेवला बुवा. आणि त्या बकेटच्या खाली कोंबडी अंड्याला ती एके दिवशी फडफड 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 करायला लागली. बकेट खाली, टीव्ही फुटला, हा हप्ते बरोबर मेला. म्हणजे आमचा विचार म्हणजे हलकट, दुसऱ्याची जिरवण्यापायी आम्ही जीवनामध्ये दुःख ओढून घेतो. मला आपला विचार असा हलकट आहे म्हणून आम्ही सुखरूप होऊ शकत. शास्त्राने विचाराचे 4 प्रकार सांगितले. विचार करायचा आपल्याला अभंगातून बरं का आज. हो, क्षणोक्षणाला विचार जगद्गुरु तुकोबांनी करायला सांगितला आहे, पण कुठला विचार करावा याचा विचार अभंगातून करायचा आहे आणि कुठला विचार करू नये याचाही विचार करायचा आहे. आपण कुठला विचार करतो याचाही विचार करायचा आहे आणि कुठला विचार करू नका याचाही विचार आपल्याला करायचा आहे. अभंगातून शास्त्राने विचाराचे 4 प्रकार सांगितले. पहिला व्यर्थ विचार, दुसरा विषय विचार, तिसरा परदोष विचार आणि चौथा परम विचार. पहिला विचार सांगितला व्यर्थ विचार. लोकांचा प्रॉब्लेम काय माहितीये का महाराज, लोक घरातल्या भाकरी खातात आणि चौकात इतरांच्या भाजीत बसतात. उदाहरण देतो. काय झालं, दोंड्याच्या महिन्यात जावई सासरवाडीला गेला बरं का. दोंड्याच्या महिन्यात जावई सासरवाडीला गेला आणि सासरवाडीला गेल्यानंतर त्या ठिकाणी महाराज धोंड्या काढतो का आपण, दोंड्या अधिक मास. हा गेल्यानंतर त्या ठिकाणी महाराज जावई फाट्यावर उतरला आणि सासरा फाट्यावर घ्यायला गेला बरं का. आणि त्या रस्त्याच्या कडाला आहे ना महाराज आमच्या जनार्दन भाऊचं वावर होतं, आहे की नाही. आणि त्या जनार्दन भाऊने वावरामध्ये काय पेरली होती माहिती का, बाजरी पेरली होती बरं का. आणि ती बाजरी आली होती मोसमाला. जावई म्हणतो, सासरी बाबा बाजरी कोणी? म्हणे आमच्या गावच्या जनार्दन महाराजची. वा वा वा, काय बाजरी, टपोरीची टपोरी दान, वा वा काय बाजरी. सासरी बाबा या वावरातून 100% 20 पोते बाजरी निघणार म्हणजे निघणार. जावयाचा अंदाज किती? 20 पोत्याचा. बरं आता जावयाने अंदाज लावला तर सासऱ्याने ऐकून घ्यावं ना, पण नाही, सासरा त्याच्या डोक्यावरचा. नाही म्हणले जावाई, तुमचा अंदाज चुकला, वावरातून 20 नाही 25 पोते बाजरी निघणार म्हणजे निघणार. नाही म्हणले जावाई, नाही म्हणले सासरे, तुम्हाला काय कळतं? 20च पोते. नाही म्हणले, मला माहिती 25 पोते. आता याने सासऱ्याचे ऐकून घ्यावं ना, पण तो ऐकायला तयार नाही. जावई कसा ऐकणार महाराज, कारण तो सासरवाडीला आलाय ना. हो, तो त्याचंच खरं म्हणणार. कारण बऱ्याचशा जावायांची कंडिशन अशीच असते, परिस्थिती. त्यांच्या गावात त्यांना कुत्र विचारत नाही, पण सासरवाडीला आला की मोकार शायनिंग आणल्याशिवाय राहत नाही. तो म्हणतो माझंच खरं. महाराज या दोघांच्या वादामध्ये एकमेकांची धराधरीच झाली महाराज. आका गाव गोळा झाला. म्हणले गाव काय कळतं का तुम्हाला, कशाला भांडणं करायची, कशाला भांडणं. दोघांची भांडणं सोडली. मग दोघांना घरी पाठवतो. घरी वसू वाट पाहत होती. वसू म्हणजे याची पोरगी याची बायको. वसू म्हणले पप्पा इतका उशीर का झाला, बघ ना. म्हणले वसू तुझा नवरा ऐकत नाही, 25 पोते बाजरी निघणार म्हणजे निघणार. लगेच सुरू पडला आपण. नाही म्हणले वसू तुझा बाप ऐकत नाही, 20च पोते बाजरी निघणार. ऐकाव जय बापू, 25 पोते. नाही म्हणे सासरे 20च पोते. पुन्हा धराधरी एका गुपकेत मात्र्याला खाली. त्याच्या बोकांडी जावाई. बोला म्हणले सासरे 20 पोते. नाही म्हणले जावाई 25 पोते. आता इमानदारीत सांगा बाजरी कोणाची? जनाभाऊची बाजरी. साहेबाऊ बाजरी कोणाची? जनाभाऊ. हा जनाभाऊची. दरादरी कोणाची? जनाभाऊच्या सासऱ्याची.
बोला म्हणले सासरे 20 पोते, नाही म्हणले 25 पोते. महाराज इकडे वसूचा जीव खालवर व्हायला लागला. वसू म्हणली अहो नवऱ्याला म्हणते अहो जाऊ द्या ना, घ्या ना ऐकून माझ्या बापाचं, 5 पोत्यानी काय व्हायलं, घ्या घ्या ऐकून. 20 पोते तर 20 पोते, नाही म्हणले. 25 पोते तर 25 पोते, नाही म्हणले वासू. 20 पोते. नवरा ऐकत मग पप्पाला म्हणते पप्पा घ्या की ऐकून, माझ्या नवऱ्याचं ते किती येड आहे, तुम्हाला माहित नाही का, ते ऐकणार नाही, घ्या की ऐकून. 20 पोते तर 20 पोते, 5 पोत्यानी काय व्हायलं, जाऊ द्या की, घ्या सोडून. तुम्ही खाली तुमच्या ओरावर माझ्या नवरा आहे, खालून तुमची सगळी पाट घासली जाते, घ्या की ऐकून. खाली पाट घासली जाते, घ्या की ऐकून. 5 पोत्यानी काय व्हायलं. म्हातारा काय म्हणते माहितीये का, म्हातारा म्हणतो वसू माझी पाठ कितीही घासू, वसू माझी पाठ कितीही घासू, पण 5 पोत्याचं नुकसान कस काय सोसू. विठाला विठाला महाराज या जावई सासऱ्याच्या मारामारीत सासऱ्याचं तंगड लंगड झालं, त्याला हॉस्पिटलला भरती केलं. त्याचं बिल आलं 25,000 रुपये, ते जावायला भरावं लागलं. तंगड कोणाचं मुळलं माय, सासऱ्याचं. बिल कोणाला भरावं लागलं, जावायला. बाजरी कोणाची, याला म्हणतात आमच्या भाषेत घेणं देणं, कंदीलला येणं. विठाल याला म्हणतात व्यर्थ विचार, ज्या विचाराने काही अर्थ काही साध्य होत नाही. असे जावाई सासरे वृत्तीची लोक प्रत्येक गावागावात आहेत महाराज पसरलेली. काही ज्याच्यातून साध्य होत नाही असं वायफट विचार करतात, व्यर्थ विचार, दुःख भोगतात नंतर. बघा व्यर्थ विचार करू नये. दुसरा विचाराचा प्रकार सांगितला तो म्हणजे परदोष विचार. भारताला सगळ्यात मोठी लागलेली कीड म्हणजे दुसऱ्याचे दोष काढणे. बघा तुम्ही सकाळ सकाळमध्ये हा उठला, कुणी असो, राजकीय सामाजिक का धार्मिक कुठल्याही क्षेत्रातला माणूस असू द्या, कोणाची दोषच काढणार. याने असं केलं, त्यानं तसं केलं, त्याला काय कळतंय, त्याला काही अक्कल, तुम्हाला माहिती का, म्हणजे काय गेली त्याची पडून, अरे मरू दे तुझी घे सांभाळून. दुसऱ्याचे दोष काढण्यात आमचं अख्खं आयुष्य गेलं. मला सांगा नावी काकाचा केसाचा उकरडा किती उकरला तर काय सापडणार आहे, केसाचा उकरडा किती उकरला काय सापडणार आहे, केसच सापडतील महाराज. आणि जास्तीत जास्त सापडलं तर त्या डोक्यातल्या उवा ज्या केसाला लागल्या त्या मारीत बसा. मग अरे केसाच्या उखरड्यातून काही साध्य होत नाही, तसं दुसऱ्याचे दोष उकरले काही साध्य होणार नाही. महाराज म्हणतात जीवनामध्ये दुसऱ्याची निंदा जर तुम्ही केली, दुसऱ्याचे दोष जर काढत बसलात तर काय होईल. परनिंदा महापापम, परनिंदा महादुःखम, परनिंदा महारोगम. दुसऱ्याची निंदा करणे महापाप आहे महाराज. अरे जीवनामध्ये दुसऱ्या लोकांच्या अंतःकरणात तुम्ही आम्हाला दोष का दिसतात माहितीये, कारण तुमचं आमचं अंतःकरण दूषित आहे म्हणून आम्हाला दोष देतात. हो बुरा देखन गयो तो बुरा मिला नहीं कोई, हो बुरा देखन गयो तो बुरा मिला नहीं कोई, खुद भीतर अंदर झांक कर दिखा तो मुझसे बुरा नहीं कोई. कर्म तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है, कर्म तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है, मन तेरा साप है तो घर में मथुरा काशी है. बोलो संत दगाजी महाराज की. महाराज आमच्या भागातले राष्ट्रसंत दगाजी बापू सांगतात दुसऱ्याचे दोष पाहू नका, कर्म चांगले ठेवा. कर्म चांगले नसतील आणि कितीही तुम्ही तीर्थ करत बसलात काय फायदा आहे महाराज. म्हातारी पंढरपूरला पायी गेली, महिनाभर पायी चालली वारीत, आणि देवाच्या समोर गेल्यावर देवाकडून मागती, देव बा माझी सुनबाई लई बोगशी, मग तिचं वाटोळ होऊन जाऊ दे. याच्यासाठी गेलते का पंढरपूरला सुनेचं वाटोळ करायला. घरीच बसा वाटलंच तर, पण मन स्वच्छ ठेवा, मन चांगलं ठेवा, आहे की नाही. दुसऱ्याचे दोष काढू नका. अरे पापी को पत्थर मारने का अधिकार उसी को, पापी व्यक्ति को पत्थर मारने का अधिकार उसी को है जिसने जिंदगी में एक ही पाप न किया हो. जिसने पाप ना किया हो वो पहला पत्थर मारे. ज्याने जीवनात पाप केलेलं नाही त्याने मारा. जीवनात असं कोणी नाही म्हणून दुसऱ्याचे दोष काढत बसू नका. चला शास्त्राने तिसरा विचार सांगितला तो म्हणजे विषय विचार. विषय म्हणजे काय, शास्त्राने 5 विषय सांगितलेत. शब्द रूप रस गंध आणि रस हे 5 विषय सांगितलेत. आपण वेडे अभावी फक्त एकच विषयाचा विचार करू, रस.
रस म्हणजे रसना. रस हा कोणत्या इंद्रियाचा घटक आहे? जिभेचा. रसना जिभेचा. बघा तुम्ही महाराज, माणसाचं अख्खं आयुष्य जिभेचे चोचले पुरवण्यात गेलं. बघा तुम्ही, तेवढा एकच विचार, फुकटचं कुठं खायला भेटल, फुकटचं कुठं प्यायला भेटल, एकच. तुमच्याकडे गोंधळ नावाचा प्रकार होतो का? आमच्याकडे गोंधळ होतात. गोंधळ आमच्याकडे गावात जरी एखाद्या घरी गोंधळ, म्हणजे 50% कार्यकर्ते निवळ गोंधळावारी जगतात. गोंधळावारी, निवळ गोंधळावारी जगतात. गावात फक्त गोणागर गोंधळ आहे तेवढं टपूनच असतात बुवा. रात्री जर 8 वाजता जेवण असेल ना, तर अपठ्य सकाळपासून उपास धरतोय. बायको म्हणते का हो, हे घ्या की फराळ करून, घ्या की नारी करून. हा गा, तुला काय करत आहे, इथं काय खाऊन तिथं काय खाऊ. हा अरे म्हणले रात्री 8 वाजता जेवण घे चेंदून गाप, तुला काय करत आहे, इथं काय खाऊन तिथं काय खाऊ. हा गोंधळावर एखादी म्हातारी दुसरी म्हातारी म्हणते, माय तुमच्या घरी गोंधळ आहे. हो गो माय, आमच्या घरी गोंधळ. म्हणजे किती बोकडं सांगितली गो माय? म्हणले 10 बोकडं सांगितली गो बाया. म्हणजे एक काम कर ना, 2 बोकडं एक्स्ट्रा मागून घे ना. म्हणे का? म्हणे माझा जावाई येणार आहे. जसा हिचा जावा काय राक्षाचा पोटचा आहे, 2-2 खाऊन जाणार आहे. हा जिभेचे चोचले महाराज, जिभेचे चोचले सांगतोय बरं. दगडाचा देव केला जातो, त्याला बोकडाचा जीव दिला जातो. स्वतःचे जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आम्ही धर्मात सुद्धा अधर्म त्या ठिकाणी करून टाकतो. विचार सांगतोय महाराज. लोक तंबाखू खातात ना, तंबाखू गुटखा बिडी वगैरे 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 लोक तंबाखू खातात महाराज. तंबाखू खात असताना सरकारने खूप, मला सांगा, तंबाखू खाऊन खूप लय सुख भेटतं का हो? तेवढा झटका भेटतो. पण जास्त जर तुम्ही गुटखे आणि जास्त तंबाखू खाल्ली तर काय होतंय? थोबाळ सळतात ना महाराज. सरकारने खूप विचार केला आणि खूप प्रयत्न केला, लोकांनी तंबाखू सोडावी बुवा किंवा गुटखा सोडावा. पण लोक इतके डेंजर ना, लोकांनी सरकारची जिरवली पण यांनी सोडली अजिबात नाही. बघा तुम्ही, पूर्वी सरकार पुढीवर एक वाक्य लिहायचं, तंबाखू ही शरीराला हानिकारक आहे. बरोबर का? लोकांनी सोडावी, पण लोकांनी सोडली नाही. काय? तंबाखू. चला पुढे ते वाक्य काढलं, मग दुसरं वाक्य चिटकवलं, तंबाखूमुळे कर्करोग होतो. आता तरी लोक सोडतील, तरी लोकांनी सोडली नाही. काय? तंबाखू. चला पुढे ते वाक्य बी काढलं आणि मग मध्यंतरी विंचू चिटकवला. विंचू सारखं जर रे बा खाऊ नका. सरकारने पुढीवर विंचू चिटकवला तरी लोकांनी सोडली नाही. बोला ना बाबा. आता काय बोलावं हा मोठा प्रश्न आहे, कारण वयस्कर आहे महाराज. वयाचं बी भान ठेवावं लागेल मला. आता ठेव, ठीक आहे, साठीची नाटी होती आमच्या भाषेत म्हणतात, आहे की नाही? त्याच्यामुळे चला ठीक आहे, काय हरकत नाही. आपला कुठला विचार चालू होता? हा 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 महाराज, तिसरा विचार चालू होता आपला. कुठला विषय? लोक विचार करतात महाराज, कशाचा? विषयाचा विचार करतात. बरोबर. हा लोक महाराज त्या ठिकाणी विंचू चिटकवला. बरोबर, विंचू चिटकवला तरी लोकांनी सोडली नाही. काय? तंबाखू. मग विंचू पण कटाळू गेला पडून. मग आता विंचू गेला आणि आता सडलेलं थोबाळ चिटकवलं. काय चिटकवलं? सडलेलं थोबाळ. आता तरी लोक सोडतील. तंबाखूच्या पुडीवर सडलेलं थोबाळ चिटकवलं तरी लोकांनी सोडली नाही. काय? तंबाखू. नाही, पुन्हा रिवर्स घेतो, जरा नीट विचार करा, नीट उत्तर द्या. सरकारने पुडीवर सडलेलं थोबाळ चिटकवलं तरी लोकांनी सोडली नाही. काय? तंबाखू. नाही, पुन्हा रिवर्स घेतो, जरा नीट विचार करा, नीट उत्तर द्या. सरकारने पुडीवर सडलेलं थोबाळ चिटकवलं तरी लोकांनी सोडली नाही. काय? लाज. विठाल. काय सोडली नाही? लाज. आता तरी सोडा. काय? तंबाखू. विठाल 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 विठाल. बचत गट फक्त यांना नाही बरं, तुम्हाला बी सांगून राहिलो. हा, नाही तुमचं रोज चालतं सकाळ सकाळ मध्ये हे. कुठला हायवे जातो इथून? शिर्डी लासलगाव. शिर्डी मधलं स्टेशन थांबायला तयार हाय? थांबायला तयार? काय काय मायचे 32 स्टेशन गायब झाले, पण कोणा स्टेशनाला पुरवते तेच कळा ना, आहे की नाही? अरे दारू गांजा मत पियो यारो, दारू गांजा मत पियो यारो, गांजा मत पियो यारो, दारू गांजा मत पियो यारो। अकल गुंग हो जाती है, मुंह में मिट्टी आती है, जाती है मुंह में मिट्टी आती है। गांजा मत पियो यारो, दारू 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 गांजा मत पियो यारो,
अक्कल गुंग हो जाती है। अरे दारू गांजा पिऊन कोणाचं कल्याण आजपर्यंत झालं? अजिबात नाही, हो अजिबात नाही. मला लोक दारू पितात, व्यसन करतात, दारूचा विचार करतात बरं का. मी विचाराच्या अनुषंगानेच आपलं सगळं चिंतन चालणार आहे. विचार तुम्ही आम्ही दुःखाला कारणीभूत ठरणारा जो विचार आहे तो पहिले तुम्हाला सांगणार आहे आणि नंतर सुखाला कारणीभूत ठरणारा विचार सांगणार आहे. महाराज लोक दारू पितात, मला सांगा व्यसन करतात. आजपर्यंत एखादा बेवडा गावात दाखवा त्यानं लई पिली बुवा आणि लई त्याचं संसाराचं चांगलं झालं? हा अजिबात नाही महाराज. दारूची नशा आणि दारूचा विचार करून आजपर्यंत कोणाचंही चांगलं झालं? अजिबात नाही. एखादा बेवडा दाखवा गावात बुवा, त्याच्या 1 एकराचा 2 एकर झाला, लई 24 घंटे पितोय आहे की नाही. 1 एकराचं 2 एकर झालं, एका बंगल्याचा 2 बंगला झाला, पाहिलं कधी? अरे बंगल्यावरचे पत्रे बी उडून गेले महाराज, राहिले का? अजिबात नाही. एक वाक्य वापरू तुम्हाला, आयुष्यात जर नशा करायचीच असेल ना महाराज, ही काय दिनदमडीची नशा रात्री केली की सकाळी उतरणार आहे. आयुष्यात जर नशाच करायची असेल तर अशा गोष्टीची नशा करावी, एक वेळची चढली तर आयुष्यभर उतरली नाही पाहिजे. एक वाक्य वापरतो, पटलं तर दाद द्या. अरे जाम पीने से क्या फायदा, रात की पी हुई सुबह उतर जाएंगी. एक बार तू हरि नाम का प्याला तो पी के देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी. अरे कैसी नशा है हरि नाम की. तुम्हाला वाटेल बुवाला चढले काय, बुवा तर फुसकाराच मारायला लागला. अहो तो दिनदमडीची पितो, अख्खा गावभर नाटक करत फिरतो. आम्ही ओरिजिनल हरिनामाची नशा केल्यावर आमची नखरे किती पाहिजे. ऐका ना, कैसी नशा है हरि नाम की ही, हो कैसी नशा है हरि नाम की ही. हो जरा हो जरा हो जरा हो जरा हो जरा पी करके देखो, कैसी नशा है हरि नाम की ही. हो जरा पी करके देखो, नशा है हरि नाम की, कैसी नशा है हरि नाम की, हो जरा पी कर दिखाओ. हो ध्रुव जी ने पी हो, प्रहलाद जी ने पी हो, ध्रुव जी ने पी हो, प्रहलाद जी ने पी हो, राधा जी ने पी हो, मीरा जी ने पी हो, राधा जी ने पी हो, मीरा जी ने पी हो. सबकी बन गई तेरी ही बनेगी. कैसी नशा है हरि नाम की, हो जरा पी करके देखो, कैसी नशा है हरि नाम की, हो जरा पी करके देखो. कैसी नशा है हरि नाम की, जरा पी कर दिखाओ. कैसी नशा है हरि नाम की, जरा पी कर देखो. जरा पी करके देखो. ध्रुव जी ने पी हो, प्रहलाद जी ने पी हो, अरे राधा जी ने पी हो, मीरा जी ने पी हो. माझ्या मीराबाईने नशा केली हरिनामाची. नशा म्हणजे विचार. माझ्या मीराबाईने महाराज विचार केला हरिनामाचा. एक वेळची नशा चढली. राजाची पोरगी होती महाराज, भिकाऱ्याची होती का? अरे मैं तो नाचूंगी रे, हो मैं तो नाचूंगी. मैं तो हरि गुण गावत, मैं तो हरि गुण गावत नाचूंगी, मैं तो हरि गुण गावत नाचूंगी. नाचूंगी 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 नाचूंगी. मैं तो नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी. अपने मंदिर में बैठ करा, अपने मंदिर में बैठ करा, अपने मंदिर में, अपने मंदिर में
हो मैं तो नाचूंगी बाचूंगी हो मैं तो नाचूंगी नाचूंगी बाचूंगी नाचूंगी नाचूंगी बाचूंगी बाचूंगी नाचूंगी बाचूंगी नाचूंगी हो मैं तो बाचूंगी आहा नाचूंगी हो मैं तो बाचूंगी अरे नाचूंगी बाचूंगी बाचूंगी नाचूंगी 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 ना नाचूंगी मैं तो हरि गुण गावत नाचूंगी मैं तो हरि गुण गावत नाचूंगी मैं तो हरि गुण गावत नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी हो 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 तुम्ही तुमचा मूड नका डाऊन करू आमचा नाही होऊ दिला तुम्ही कशाला होऊ देता मला नाचुंगी म्हटल्यावर काय झालं पाहिजे हा आहे की नाही पण आता लई फरक झालाय बाबा ती मीराबाई कुठं आताची मीराबाई कुठं ती मीराबाई लावली देवाच्या नामात आताची मीराबाई सैराटी झालं झिंग 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 आता बघा वाजवणारा कसला ताकदीचा आहे डीजेला फेल पाडल पण कोणाची ताकद होती का जागर म्हणतो म्हातारा म्हणतोय की बाबा उठून नाचलो तू बायको पाहती काय अरे बाबा आता बायकोच्या तालावर आजपर्यंत नाचत आला की एखाद्या वेळी देवाच्या तालावर बी नाचून बघ हा आहे ना माय लाजलं नाही पाहिजे हा राजाच्या पुरीला लाज वाटली नाही आपल्याला वाटली पाहिजे आहे की नाही वाटली पाहिजे का नाचू कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी तुमच्या मनातलं येऊ राहिलं बरोबर आहे ना मग कोणाची वाट पाहत आहे हा 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 उठलं पाहिजे पटकन सगळ्यांनी हळू 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 हा हा ज्ञानदीप लावू जगी ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी हरी नाचू आरोडी मारायची नाही फक्त नाचायचं फक्त नाचू कीर्तनाचे रंगी रंगी हो नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू ज्ञानदीप लावू जगी नाचू 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 कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी वा वा बाबा
क्या बात है, वाह वाह. हरिमुखे म्हणा पुण्य वा वा वा. हो ते पक्ष फोडून माणसं घेता येतात, मला काही काळजी करायचं नाही. असो काय माहिती आहे का महाराज, या ज्या सगळ्या गोष्टी असतात या प्रेमाने घ्यायच्या असतात. ते त्यांच्या जागेवर बरोबर आहे आणि मी माझ्या जागेवर बरोबर आहे. ते कसं, कारण तरुण पिढीला तरुणाकडून एक वेगळ्या चिंतनाची अपेक्षा असते आणि ते त्यांच्या काळातले असल्यामुळे त्यांना असं वाटतं की आमच्या पद्धतीने चिंतन नाही, त्यांच्या पद्धतीने काय चाललं ते किती रोग पडला 6 दिवसात मला माहिती आहे. मी आता त्या लाल्या रोगवर फवारा मारायला आलो आहे. हा ते तुम्हाला कळलं असेल, काय ना नाही असेल कळलं, जाऊ दे त्याविषयी सोडून, आहे की नाही. असो महाराज, हा आनंद असतो. आला का लक्षामध्ये बे बाबा आज प्रत्यक्ष नाचले म्हणजे माझ्या कीर्तनाचं सार्थक झालं. विठाल विठाल विठाल. हो हो हो. असो आपल्याला आनंद घ्यायचा असतो महाराज याच्यातून. आणि हे जे नाचणं, आता याच्यावर एक वाक्य वापरतो, ऐका बरं का. हे बघा, कोण कोणाच्या तालावर नसतं, कोण कोणाच्या तालावर नसतं, कोण डीजेच्या तालावर नसतं, कोण पिक्चरच्या गाण्यावर नसतं, कोण पिक्चरच्या गाण्याच्या तालावर नसतं, कोण पुढाऱ्याच्या तालावर नसतं, कोण बायकोच्या तालावर नसतं, कोण कशावर नसतं, कोण कशावर नसतं. हे नाचणं इतिहासात लिहिलं जाईल का नाही मला माहीत नाही, पण 100% सांगतो, एक वेळ जर तुम्ही माझ्या श्यामसुंदर कन्हैयाच्या हरिकीर्तनात नाचलात तर तुमचं नाव 100% त्याच्या डायरीत लिहिलं जाईल. विठाल विठाल विठाल. हो. आणि मग महाराज त्या ठिकाणी महाराज पण हे नाचणं जे आहे ना महाराज, हे नाचण्यासाठी त्या ठिकाणी देखील हो चकोरचा गोडवा पाहिजे, संतोषच्या गाण्यातून त्या ठिकाणी मन समाधान करणारं संतोष असलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी महाराज माऊलीचा गजर असला पाहिजे. माऊलीचा गजर असला की मग माऊली ठुमकायला वेळ लागत नाही, आहे की नाही. कळलं तुम्हाला? नाही कळलं जेवण करून जा घरी, आहे की नाही. हे बघा, कीर्तनाला साथ अशी पाहिजे तर कीर्तनाला मजा आहे महाराज. नाही तर बऱ्याच गावात आम्हाला अशी साथ भेटते त्याच्यापेक्षा ती चिकनगुन्याची साथ बरी, आहे की नाही. वा सुंदर. नाचो कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावू जगी, भगवंताच्या साधनेमध्ये नाचता आलं पाहिजे. विचार सांगतोय तुम्हाला, आम्ही विचार करतो महाराज त्या ठिकाणी, व्यर्थ विचार करतो, विषयाचा विचार करतो. विषयाचा विचार करू नये. माझ्या मीराबाईने महाराज त्या ठिकाणी भगवत स्वरूपाचा विचार केला, परमशक्तीचा विचार केला. जो चौथा प्रकार सांगितला परमविचार, तो परमविचार त्या ठिकाणी, परमशक्तीचा विचार त्या ठिकाणी माझ्या मीराबाईने केला. म्हणून त्या नामामध्ये ती नाचली, एकरूप झाली. पग घुंगर 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 बांध मीरा नाच, पग घुंगर 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 बांध मीरा नाच, पग घुंगर 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 बांध मीरा नाच, घुंगर 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 बांध मीरा नाच. अपने नारायण की मोगई दासी, पग घुंगर 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 बांध मीरा नाच, पग घुंगर 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 बांध मीरा नाची. मैं तो अपने नारायण के बन गए दासी रे, मैं तो अपने नारायण के बन गए दासी दासी दासी. घुंगर 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 पग घुंगर 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 बांध मीरा नाची, घुंगर 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 बांध मीरा नाची, पग घुंगर 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 बांध मीरा नाची, बांध मीरा नाची. महाराज विचार केला पाहिजे आणि हा विचार भगवत स्वरूपाचा विचार त्या ठिकाणी माझ्या मीराबाईने केला. म्हणून त्या ठिकाणी संत महाराज, महान संतांच्या आधी तिचं नाव लिहिलं गेलं. हा विचार केला पाहिजे. व्यसनाचा विचार करून कोणाचा कल्याण झाला नाही महाराज. हो, तो त्या डिंगडी त्या ठिकाणी महाराज डिंगरी पितो, गावठी पितो आणि त्या ठिकाणी महाराज अख्ख्या गावात धिंगाणा घालतो. काय अर्थ आहे त्याला? जो बोले मदिरा खाये मदिरानंदे नाचे गाये, जेणे ब्रह्मा नंदू सेविल आहे तो केवी आहे आवरला. महाराज साधी दिनदमडीची पितो तो एवढे नखरे करतो. हरिनामाची नशा आम्ही केली तर आमची मग त्या ठिकाणी महाराज, आणि ही हरिनामाची नशा असली पाहिजे लक्षामध्ये. आणि व्यर्थ महाराज म्हणतात की विषयाचा विचार करून काही उपयोग नाही. विषयाचा विचार न करता भगवत स्वरूपाचा विचार त्या ठिकाणी केला पाहिजे, परम विचार केला पाहिजे.
चौथा जो विचाराचा प्रकार सांगितला परमविचार. परमविचार म्हणजे काय? येणारा आत बघ जेरा, ही नोहेरे माया बुद्धी दर्पणी ब्रह्म रवीची छाया. मी कोण हाय करावा विचार, मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण हाय करावा, मी कोण आहे, माझं स्वरूप काय? मी वासुदेव तत्वता कडो येईल विचारिता. मी कोण आहे? मी एक वासुदेव तत्व आहे, मी एक आत्मस्वरूप आहे. म्हणजे जे बाबाला जे म्हणायचं होतं ते मी आता आलं का लक्षामध्ये. मागचं जे चाललं होतं तो तुम्ही आम्ही संसाराचा विचार करणारी माणसं आणि त्याच्यातून दुःख कसं होतं हे तुम्हाला सांगितलं. परंतु मग आता सुखरूप होणारा विचार सांगतोय परमविचार, जो विचार शास्त्राने केला, संतांनी केला आणि ते सुखरूप झाले. आत्मस्वरूपाचा या मनुष्य देहामध्ये आत्मस्वरूपाने वैश्विक चैतन्य असणारी शक्ती विराजमाने आणि तिचा विचार करणे म्हणजे परमविचार. आणि हा परमविचार जर तुम्ही केला तर तुकोबाराय म्हणतात 100% नाही 1001% तरावया पार. हा भवसागर तुम्ही तरल्याशिवाय राहणार नाही. संसाराचा विचार केला दुःखच भोगणार, परमार्थाचा विचार केला तर तुम्ही सुखरूप होणार. बरं, मग हा विचार भगवत स्वरूपाचा विचार कसा करायचा आहे हो? आठवडे करावा विचार, हप्ते करावा विचार, सप्ताह टू सप्ताह करावा विचार, असा का? क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे. येणारा श्वास त्याच्यासाठी असला पाहिजे, जाणारा श्वास त्याच्यासाठी असला पाहिजे. पण आपला आहे का तसा विचार? आपला तसा विचार नाही. आपला विचार म्हणजे सिजनेबल विचार. देवाबद्दल आम्ही विचार करतो पण कसा? सिजनेबल करतो का? मोसम करतो, हिवाळा, उन्हाळा, पावसाळा. आता चौथा नवीन आला लेटेस्ट अवकाळा. उन्हाळ्याला की ऊन पडतंय, हिवाळ्याला की थंडी वाजते, पावसाळ्याला की पाऊस. जसा ऋतुमान बदलतात तशा क्रिया बदलतात. तसा लोकांचा पण मार्ग झालाय मोसमी. अजून सोप्या भाषेत सांगतो, आला सप्ताह घातली माळ, गेला सप्ताह काढली माळ. आलं मतदान लगे नेता लोकांच्या मांग टांगा पलटी घोडे फरार. पुन्हा आला सप्ताह लगेच बोला लोकांच्या माग कुठे पंगत निघाला बोंबलीत पंक्तीला. आहे की नाही? आम्ही सप्त्यात माळ घालतो हप्त्यात बाहेर काढतो. याला म्हणतात मोसमे परमार्थ. असा कामाचा भगवंताचा विचार कसा केला? क्षणाक्षणाला केला पाहिजे. बरोबर. मग तुम्ही म्हणा मग क्षणाक्षणाला विचार ईश्वरी शक्तीचा करावा. पण मग क्षण म्हणजे काय ते तरी सांगा. क्षण म्हणजे समर्थ रामदास स्वामी सांगतात, क्षण म्हणजे काय? येणारा श्वास आणि जाणारा श्वास. अजपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा. ज्यावेळेस तुम्ही मी श्वास घेतो शेवटचा टोक आणि रिवर्स फिरतानाचा तो मधला पहिला टोक, त्याच्यामध्ये जी संधी आणि जी वेळ साधली जाते ना महाराज, त्याला काय म्हणतात? क्षण म्हणतात. आणि त्याला देवाचं द्वार म्हटले. देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी. आणि तो क्षण मी आता तुम्हाला सहज सांगून गेलो, असं कळणार नाही. त्याच्यासाठी क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि दयागण असणारे जे श्रीगुरु आहेत त्यांना शरण जावं लागेल. मग ते शरण गेल्यानंतर श्रीगुरु तुम्हाला त्या क्षणाचा विचार सांगतील आणि मग क्षणाक्षणाला ईश्वर शक्तीचा विचार करावा. तुम्ही भवसागर तरल्याशिवाय राहणार नाही. पण काही लोक तुकोबारांजवळ आली, म्हणले महाराज क्षणाक्षणालाच का विचार करावा? एखाद्या दिवशी रविवारची सुट्टी घेतली तर काय हरकत आहे बा, त्या दिवशी नाही करायचं भजन. तुकोबारा म्हणले ज्या दिवशी गॅप घेतला त्या दिवशी पुचकला, मग त्या दिवशी मेला, मग क्षणाक्षणाला का विचार करावा? याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या देह जाणार सकळ
काळ सावधान ऐसे खातो काला सावधान दान 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 नाशिवंत देहा जाणारा सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ. अरे का क्षणाला विचार करावा याचं कारण आहे, कारण हे नाशिवंत आहे, नासक आहे. क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं वो किसी का सांस रुक जाएगी चलते चलते शम्मा बुझ जाएगी जलते जलते हो दिया बुझ जाएगा रोशनी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का भरोसा नाही. तुम्ही आम्ही आज या मंडपात बसलोय उद्याचा सूर्य बघू याची गॅरंटी आहे कारण हे काळाचं खाद्य पाहुणं हे पंचतत्वापासून उसनं घेतलंय आणि उसना व्यवहार परत करावा लागतो. पाचाचे घेतले उसने एखाद्या यमुना मायने जर महाराज त्या ठिकाणी जमुना मायकडून जर उसनी साखर आणली उसने दे ग मामा घरी जावा यालाय दुसऱ्या दिवशी देते. उसनी साखर घेतली तर कप बर का ना पण उसना व्यवहार परत करावा लागतो आणि नाही जर केला तर जिच्याकडून घेतली ना त्या गावात बोटमोळती माय मेली माझी साखर दिली नाही ग बया आहे की नाही. म्हणजे साधा उसना व्यवहार परत करावा लागतो. मग पंचमहाभूतापासून हा शरीराचा केलेला व्यवहार परत करावा लागेल की नाही. देह हा पाचाचा नीला उसना शेखिजाचा त्याला देणे लागे. जय हो. शेखिजाचा त्याला देणे लागे. देह हा पाचाचा नीला उसना शेखिजाचे त्याला देणे लागे. शेखिजाचे त्याला देणे लागे. उसना हा पाचाचा आणलेला देह ज्याचा आहे त्याचा परत करावा. देह जाईला जाईला हो यासी काढोबा खाईल. हा काळ कधी म्हणत नाही ताई माई आका जिजाभाऊ जिभाऊ तात्या अण्णा आप्पो तयारी करून ठेव तुला उद्या घ्यायला तो. आहा आमच्या भाषेत सांगतो उनी कुचकी अंदर लाग्या पुचकी. हो भरोसा नाही. जिंदगी एक किराए का घर है हो जिंदगी एक किराए का घर है हो एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पडेगा. ए माय तू म्हणत्या क्या गावाला माय 1 कोटीचा बंगला बांधला माय गावात 3 ताली बंगला आहे ना तो माझाची माय. व माय हा बंगला आपला नाही तो काय आपला म्हणती हा बंगला तरी आपला आहे का. देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे धन कुबेराचे. तेथे मनुष्याचे काय हाय तेथे मनुष्याचे काय हाय हो तेथे मनुष्याचे काय देह हे काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे धन कुबेराचे.
मला आज फक्त आराम भेटणार आहे, फक्त उगता मीच घेऊन तो आज पूर्ण. वा सुंदर. असं वाटतंय ना महाराज एवढं सुंदर तुमच्या गावचं वातावरण आहे. हो, कसा वेळ जातोय कळत नाही. हो, असं वाटतंय की महाराज बोलत राहावं. कारण की महाराज जीवनामध्ये उत्साह त्याच वेळेस वाढतो ज्यावेळेस सगळ्यांचं अंतःकरण प्रसन्न असतं. इथं गायकांचं मन प्रसन्न आहे, वादकाचं मन प्रसन्न आहे, ऐकणाऱ्यांच्या डबलचं प्रसन्न आहे. हो, जाणकार श्रोते, चांगले श्रोते आहेत, है की नाही महाराज. देव हे काळाचं खाद्य. आपण म्हणतो 3 ताली बंगला माझा आहे, माय हा बंगला सुद्धा आपला नाही. तू म्हणशील घरदार हे येथेच राहील सार, आपला बंगला फिक्स आहे कुठं. तू म्हणशील घरदार हे येथेच राहील सार, आणि तू मेल्यावर तुझे हे घर गावाच्या बाहेर. नदी के उस पार इधर भी नहीं डांडा 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 डांगडांग डांगडांग. अहो आमचा खानदेशी तडका आहे बरं. हो या संसारा पायी, हो या संसारा पायी, तू म्हणशील पैसा अडका हाय तेच राहील सडका. तुम्ही म्हणाल पैसा 100 एकर जमिनीचे मालक तुम्ही असा पाहुणं, आणि माई 1 किलो सोन्याचे दागिने तुमच्या अंगावर राहू द्या, पण सोबत काय ना रे. तू म्हणशील पैसा अडका हा येथेच राहील सडका, आणि तू मेल्यावर तुझ्या बरोबर एक मातीचा हा मडका. तो बी सोन्याचा नाही माय, सोन्याचा नाही ग माझी माय, मातीचा ग बया. म्हातारी ल्यावर मातीमध्ये माया माया कानातलं, माया नाकातलं, माया पाटल्या, माया गोटल्या, माया डोरलं. म्हातारीला यावर धरती महाराज. एखाद्या म्हातारी जर म्हणलं ना 90 वर्षाची म्हातारी झाली, तिला म्हणा माय तुझ्या अंगावर लई दागिने ग, एवढ्या अंगावर दागिने वागू नको, आसक्ती धरू नको. गावात चोर फिरतात, दुपारच्या भरी तू एकटी ओट्यावर बसलीस ती, ते चोर तुला दागिने सकट किडनॅप करून घेऊन गेले तरी कळणार नाही काळ अंगात ते दागिने. तेव्हा म्हातारी काय म्हणते माहिती का, नको गो माय कशाला काढू माय नवऱ्या, मला साखर पुढ्यात केलते राहू दे गो माय त्यांची आठवण. म्हणजे म्हाताऱ्याला पुढं करतीन अंगातले दागिने काढून दे. तुम्ही किती सांभाळून ठेवा माय अंगावरचे दागिने, किती प्रेम करा, पण कार्यकर्त्यांनी वाटून घेतलंय. कार्यकर्ते टपले, म्हातारी कव्वा मरतीन कव्वा अंगातले दागिने काढू. कार्यकर्ते कोणते, हा क्या बात आहे, सुना बरोबर सुना. लेकी नाही, लेकींचा जमाना गेला माय, लेकींचा जमाना गेला. सुना, म्हातारीच्या अंगावरच्या दागिन्यांवर सगळ्यात पहिले डल्ला जोर कोण मारत असेल ना तो सुना. फक्त त्या तुमची मारायची वाट पाहू राहिले, त्याने जिवंतपणे वाटून घेतलंय. मोठी म्हणते उजवा कान माझा, ती म्हणते डावा माझा गमाय. ती म्हणते उजवा हात माझा, ती म्हणते डावा माझा गमाय. फक्त तुम्ही मेल्या रे मेल्या, ज्या सुना जिवंतपणी म्हातारीला खायला विचारत नाही, प्यायला विचारत नाही, त्या सुना अशा रडतात. कशा रडतात रडून दाखवू का तुम्हाला. म्हणजे आपल्याला ते बी जमतं बरं, बाय प्रॅक्टिकल माय कीर्तन. म्हणजे नवीन पोरींना उपयोगी पडेल सासू मेल्यावर कसं रडायचं असतं. म्हणजे याचं हे ज्याचं वर्ण आहे ना, हे मी नाही तुकोबरायांनी बी दिलंय. हे सासू साठी रडे सुना, भाव अंतरिता भिळना, भाव अंतरिता भिळना, भाव अंतरिता भिळना. सासू साठी रडे सुना, भाव अंतरिता भिळना, भाव अंतरिता भिळना, भाव अंतरिता भिळना. आता हे महाराजांचं प्रमाण आहे बरं का. म्हणजे त्यांनी किती बारीक निरीक्षण केलंय, मग ते निरीक्षण मी तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवायला काय हरकत. हा, म्हणजे कशी रडतात पहा बरं. अंतरीचा भाव भिन्न कसा, म्हातारीला आडवं टाकतात, मोठी सुनकडच्या बाजूला, लहानी सुनकडच्या बाजूला. हा, लहानी सुनाशी गालाला हात लावती, बगलत हात घालती. पहिले आमचा खानदेशी तडका मारतो, मग तुमच्याकडे ओढतो. आमच्याकडे कशी रडतात पहा. आमच्याकडचा भिन्न भाव. व मनी माय, व मनी माय, व म्हणी आत्या बाई रात्री भज्या खाद्या, कुल्ला खाद्यात, आणि भंडराना भात खायसन कस काय उचकी गई व म्हणी आत्या. व म्हणी पिकेल चीज कस काय गई व म्हणी आत्या.
मग लगेच मोठी रिप्लाय देते लहानीला. लहानीला मोठी रिप्लाय कशी देते पहा. हो माझी आत्या व्हायची लहाने एवढ्या गप्पा नको हाणू ग माय, म्हातारीच्या मुलीलाही बोगस ग माय. व त्या यायच्या अगोदर म्हातारीच्या कानातलं नाकातलं बोटातलं गळण्यातलं पिवळं धवळं सगळं काढून घे ग माझी आत्या. सासूसाठी रडे सून भावांतरीचा. म्हणजे प्रमाणानं कळलं नाही, मी प्रॅक्टिकली करून दाखवलं आहे की नाही. म्हणून आजीबाई मी तुम्हाला जिवंतपणे सावध करतोय. उगीच तुमचे दागिने उगीच कोणाच्या तरी बोकांडे जाण्यापेक्षा जर चांगल्या 4 लोकांना जर दान करत आलं तर करून टाका. तसं मला केलं तरी मी नाही म्हणणार नाही. विठाला 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 विठाला. दृष्टांत संपला, विनोदाचा भाग सोडा. पण वास्तव सत्य हो या संसाराच्या पायी हात लावून नशिबाला तू रडशील डाई डाई. हो तू संसार केला गाई गाई, तुझ्या अंगाची झाली लाई लाई. आयुष्य गेले हात पाय थकले, परिमुखी राम नाम नाही. हो या संसारा पायी. तू म्हणशील बायका पोर हे तुझे मागचे ओरिजिनल चोर, आणि तू मेल्यावर तुझ्या डोक्यावर फोडतीन हे खापर. हो या संसार पायी, हो या संसार पायी. हो म्हणे तुकड्या बोणे हत्ती, एका क्षणात होईल माती. रावण मेला लंका जडाली, तशीच होईन तुझी गती. ए पाहुण, अरे रावणाचा किती होतं. रावणाचा बाथरूम साफ करणारा नोकर तुमचा अख्खं गाव विकत देऊन गेलं. रावणाचं राहिलं नाही. तुम हमकी दर्या में खसखस आणखी जाळकी पत्ती. आपली अगरबत्ती कुठं लागते 20-25 लाखाची. पण बाप ज्याच्याची इस्टेट विकू जर 2-4 गुंठे इकून जर 50, 20, 30, 40 लाख जर अकाउंट मध्ये आले तर अख्ख्या गावात मात नाही. असा फुगीर सारखा वागतो, माणसं सोडून चालवतो. तू माणसात मरणा कुठं बाजूला जाऊ राहिला. आम्हाला मस्ती चढते पैशाची, अहंकार चढतो. महाराज पैशाचा अहंकार कधी करू नये बरं. येणारे जाणारे दिवस आहे, यह भी दिन चले जाएंगे. जर या म्हाताऱ्या लोकांच्या काळात, बाबांच्या काळात काही लोक गरीब होते, ते आज श्रीमंतीला आले की नाही, आणि त्यावेळेचे श्रीमंत लोक गरीब झाले. येणारे जाणारे दिवस या पैशावर माज करू नये. आमच्या खानदेशात एक म्हण आहे काका, असं मोठं खटलं श्रीमंतीने उठलं. खटलं 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 म्हणजे मोठं कुटुंब. असं मोठं खटलं श्रीमंतीने उठलं, दागिन्याने नटलं. असं मोठं खटलं श्रीमंतीने उठलं, दागिन्याने नटलं, आणि एक दिवशी असं फाटलं, आता बिनतेलाचं पिटलं. हो या संसारा पायी, हो या संसारा पायी, या संसारा पायी, संसारा पायी. गे 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 हरिनाम घे, घे गे गे हरिनाम घे. माया सारे सोडून दे, माया सारे सोडून दे. हात लावून नशिबाला तू रणशील डाई डाई, डाई 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 डाई. संसारा पायी आया संसारा पायी, संसारा पायी आया संसारा पायी. आहा घे 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 हरिनाम घे, घे 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 हरिनाम घे, घे 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 हरिनाम घे, घे 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 हरिनाम घे, घे 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 हरिनाम घे, घे 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 हरिनाम घे. माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला तू रणशील डाई डाई. हो या संसारा पायी, हा संसारा पायी, हा संसारा पायी, हा संसारा पायी. नरासारखा न जन्म पुन्हा मिळायचा नाही, हो पुन्हा मिळायचा नाही रा. पुन्हा मिळणार नाही. आयुष्य खातो काळ सावधान, जाणार सकळ. हे जे सगळं प्रपंचात तुम्ही जी आसक्ती आणि माझं हा जो भाव ठेवलाय ना, हे सगळं जाणार. तुकोबारा म्हणा आयुष्य खातो काळ. हा काळ आयुष्य तुमचं खातोय भाऊ. या प्रपंचातल्या गोष्टीत, या संसाराच्या गोष्टीत मन गुंतू नको. हे सर्व जाणार, हे सर्व नश्वर आहे.
सावध केलं तुकोबारायांनी. पण आम्ही सावध झालो का? अजिबात नाही. सावध कधी केलं जातं माहितीये का? सावध झालो अजिबात नाही. आम्ही 2 वेळेस देवाने सावध केलं. पहिले केस पांढरी केली, पण आम्ही इतके डेंजर, आम्हाला ते पटलं नाही. पांढऱ्या केसांना काळं करून अख्खा गावभर शायनिंग मारिंडत. अजिबात नाही, आम्हाला मान्य नाही. दुसऱ्यांदा देवाने सावध केलं, दात तोडले, पण आम्ही सोन्याचे बसवले. मान्य केलं, सावध होत नाही आम्ही. सावध तेव्हाच केलं जातं जेव्हा पुढे संकट आहे. पुढे घाटाचा रस्ता आहे सावधान, पुढे गाव आहे सावधान, पुढे शाळा आहे सावधान. गंगा सिंधू यमुना सरस्वती स्वयमुना गोदावरी नर्मदा शुभ मंगल. तुम्ही अजून बावल्यावर चढायची बाकी, तुम्ही म्हणू नका. ज्यांचं झालं त्यांनी अजिबात म्हणू नका. कारण का तिकडं ब्राह्मण लग्नाच्या वेळेस आबा बाबा बाबा नवरदेव असा अशी शायनिंग, पायात बुट्ट, अंगात सुट्टा 100ची नोट आणि स्वभाव 1 नंबरचा हलकट. नवरदेव ब्राह्मण काय म्हणतो तिकडं लक्षच नाही. तो उलट नवरदेव मारुतीला म्हणतो बुट घालून, मारुती असाच बस तू बघ, पठ्ठ्याने मैदान गाजवलं, केलं की लई लग्न, तू असाच राहा ब्रह्मचारी. हनुमान म्हणतो कूल डाऊन, जरा शांती लागे, अजून थांब थोडे दिवस, तू माझ्याकडे येशील. चांगले गिराईक वाटेल लावले मी. मग 4-5 वर्षांना तो मारुतीकडे, मारुती हे तुझंच खरं आहे भाऊ. असंच आहे, लग्नाच्या अगोदर प्रत्येकाला आपली बायको चंद्रमुखी वाटती. लग्न झाल्यानंतर 2 वर्षांनी तीच बायको सूर्यमुखी वाटायला लागती. आणि 2-4 पोरं झाले की तीच बायको ज्वालामुखी वाटती. घाबरले ना काही. विठाला जाऊ द्या, हे सावधान नाही कळालं तरी चालेल, पण संतांनी सांगितलेलं सावधान समजून घ्या. आणि काय करा? सावध झालो हरीच्या आलो जागरणा, हरीच्या आलो जागरणा. आणि हरीच्या जागरणाला येऊन काय करायचंय? सगळ्यांनी वरती हात करायचे, करा. सगळ्यांनी मांड्या वाढायच्या आहे आणि एकच सावध होऊन माझ्या श्याम सुंदर कन्हैयाच्या हरी कीर्तनात मुखाने त्याचं नाम आणि हाताने टाळी. हरी 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 हो बोला चकोर माऊली. हरी 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 म्हणा की हरी जय जय, हरी जय जय, जय हो. हरी हरी जय जय, हरी जय जय रामा. हरी जय जय, हरी 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, ठीक आहे म्हणले, हे नासक हे नाशिवंत आहे, आम्हाला सगळं काही कळालं, ठीक आहे, आम्ही सावधही झालो, पण महाराज सावध होऊन काहीतरी सांगा, उपाय सांगा. आम्ही सावध झालो, मग आता सावध होऊन काय करू? काही नाही, करू नका काही. संत संग धरा. महाराज सांगतात तुम्ही सावध होऊन संतांची संग धरा. अभंगाच्या 3ऱ्या चरणात समागमे धरावी आवडी, संत समागमे
संत समागमी धरावी आवडी संत समागमी धरावी आवडी संत समागमी धरावी आवडी संत समागमी धरावी आवडी करावी जाताडी करावी जाताडी परमार्थी नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ करावी जाताडी करावी जाताडी परमार्थी नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ अभंगाच्या तिसऱ्या चरणात महाराज सुंदर सुवर्ण करतात. ठीक आहे, म्हणजे सावध व्हा. मग सावध होऊन काय करू? काही नाही, एकच करा. संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. एकच काम करा, संतांची संगत धरा, तातडीने परमार्थ करा, आवडीने संतांची संगत धरा. हा महत्वाचा मुद्दा आहे. आवडीने संतांची संगत धरा म्हणजे कसं धरा? मी एक शेवटचं संत चरित्र एक तुम्हाला 6-7 मिनिटाचं सांगतो आणि मी थांबतो. लक्षामध्ये संतांची संगत का धरावी? सगळ्यांनी हृदयाचं कान करून ऐका. संतांच्या संगतीचं असं महत्व काय बाबा की तुकोबारा म्हणले काही करू नका, तुम्ही संत समागमी आवडीने धरा. ऐका, संत परंपरेमध्ये अनेक संत झाले. त्यांच्यामध्ये संत कबीरदास नावाचे एक महान संत झाले. त्यांना एक मुलगा होता, त्याचा नाव होता कमाल. त्याची एवढी श्रद्धा होती संतांबद्दल. त्याने संतांसाठी काय केलं? लक्षपूर्वक ऐका. ऐका, ज्यावेळेस सकल संत मंडळी ज्यावेळेस कबीरदास महाराजांच्या घरी आली, ज्ञानोबाराय, नामदेवराय, सकल संत मंडळी, निवृत्ती दादा, मुक्ताई, सोपान काका, सगळे संत कबीरदास महाराजांच्या घरी आले म्हणून पुढच्या खोलीत त्यांना बसवलं. संत घरी आले म्हणून कबीरदास महाराजांना आनंद झाला. कबीरदास महाराज त्या ठिकाणी आतमध्ये रूममध्ये आले खोलीत आणि म्हणायला लागले बायकोला, अगं आपल्या घरी संत आले, सुंदरपैकी स्वयंपाक कर बरं का. सांगून निघून गेले. पण या माई माऊलीने डबे उघडून पाहिले, साध्या सिदुऱ्या घालण्यासाठी कण्या सापडल्या नाही. घरात माल मटेरियल नाही, शिदा नाही, काय करावं? महाराज पतीला बोलवलं, का हो तुम्ही म्हणता स्वयंपाक कर, मी स्वयंपाक करायला तयार आहे, पण स्वयंपाक करू कशाचा? घरात माल मटेरियल नाही, शिदा नाही, बाहेरून विकत आणावं तर पैसे नाही, बघा ना कसं आणायचं? कबीरदास महाराज रडू लागले. कारण का? कोणीही उधार देणारं त्या गावात त्यांच्यासाठी नव्हतं. रडत असताना कमाल आला. कमाल म्हणतो, 13 वर्षाचा कमाल, बाबा तुम्ही का रडतात? म्हणे बाळा घरी संत आलेत, त्यांना खाऊ घालायचंय, पण त्यांना खाऊ घालण्यासाठी शिदा नाही, विकत आणायला खिशात पैसे नाही, काय करावं कळत नाही. कमाल म्हणतो, एवढंच, काळजी करू नका. कंबरेत तलवार टाकली, आले. एका किराणा दुकानाची भिंत म्हणजे आतमध्ये खिडकीतून आतमध्ये घुसले. जेवढा शिदा पाहिजे तेवढा शिदा घेतला, परतू लागले. परतत असताना कमाल म्हणतो, बाबा थांबा. म्हणे काय? बाबा आपण या मालकाला झोपेत टाकून हा माल घेऊन चाललो, एक प्रकारे चोरीचा समजला जाईल. आपण त्या ठिकाणी चोरी करतोय, वाद नाही, पण आपण वाईटसाठी नाही सत्यासाठी करतोय. संत खातील जेवतील हे पुण्य या मालकाला लागेल. एक काम करा, तरी देखील तुम्ही भिंतीच्या पलीकडे जाऊन उभे राहा, या मालकाला जागा करतो, मी धावत धावत येतो, म्हणजे चोरीचा माल समजला जाणार नाही. भिंतीच्या पलीकडे कबीरदास महाराज गेले. मालकाला कमालाने जागा केलं. कमाल पुढे जाऊ लागला. जात असताना एकदम हा मालक उठला, विचार करतो, भिंत फुटली, पोते फुटले, आपल्या दुकानात दरोडा पडलेला दिसतोय, आणि आज कोण पोरगा चाललाय? हा चोरांमधला चोर असला पाहिजे, याला पकडलं तर याची सगळी टोळी आपोआप सापडेल. कमालाला चोर समजून हा मालक त्या कमालाच्या पाठीमागे धावू लागला. पण कमाल हुशार होता, माग अजिबात पाहिलं नाही. का पाहिलं नाही? याचं कारण आहे, कारण की अंधाऱ्या त्या मालकाकडून ओळखलं गेलं नव्हतं की हा धावणारा कमाल आहे म्हणून. घाईघाईत त्या अंधाऱ्यात त्या खिडकीत खुदला, घुसला मध्ये. पण संतांच्या जीवनातच अशा वेळी संकट येतं. महाराज फसून गेला खिडकीत. अर्धा कमाल कंबरेतून आतमध्ये, कंबरेतून पलीकडे डोकं बाहेर. महाराज या ठिकाणी इकडून लगेच मालकाने पाय धरले, माग खेचू लागले. तिकडं महाराज हात पकडले कबीरदास महाराजांनी, ती हात खेचू लागले. हा चोर चोर म्हणून आरोड्या मारायला लागला मालक. आता कमाल काय म्हणतो, बाबा एक विचारू? म्हणे विचार बाळा, साधू संतांना जीव घालायचं आहे किंवा नाही? अरे घालायचंय बाळा. म्हणले मग हा चोर चोर म्हणून आरोड्या मारतोय मालक. बाबा संतांचे जीवन दूरची गोष्ट, आपण दोघं या ठिकाणी पकडले जाऊ. मग काय करू? काही करू नका बाबा, ह्या घडीला या क्षणाला माझ्या साधू संतांसाठी ध्येय गेला तरी चालेल. तुम्ही एक काम करा. काय? कंबरेतली तलवार काढा.
माझ्या सिरावरून फिरवा, धडापासून सिर कलम करा, हे सिर पिशवीत टाकून तुम्ही सोबत घेऊन जा. हे बिन सिराचं धड या मालकाकडे गेलं तरी या मालकाला कळणार नाही की नेमका देह कुणाचा होता. देह कुणाचा होता हे न कळल्यामुळे आपलं संत पण आपल्या घरात राहील, आपल्या जागेवर राहील. एवढंच बाबा तुमचा कमाल तुम्हाला सोडून निघून जाईल. काय करावं कबीरदास महाराजांनी काही विचार केला नाही. कमरेतली तलवार काढली आणि कमालाच्या धडावरून आणि सिरावरून फिरवली, कलम केलं महाराज. त्या ठिकाणी सिर कलम झालं, ते सिर पिशवीत टाकलं महाराज कबीरदास महाराजांनी. मागच्या आता शिराची पिशवी, पुढच्या आता शिराची पिशवी. घरी आले, बायकोच्या हातात ती पिशवी दिली. अगं आपल्या घरी संत आले ना, घे शिदा, आता मन मोकळ्या मनाने स्वयंपाक कर. पण या माय माऊलीने मागं परतून पाहिलं तर कमाल दिसला नाही. म्हणले का हो तुम्ही आलात पण कमाल आला नाही, माझा कमाल कुठे राहिला? एक आईचा प्रश्न होता. कबीरदास महाराजांनी काय उत्तर द्यावं? पण कबीरजी कहते है, अगं तुझा कमाल मी कुठे गेला हे सविस्तर सांगेल, पण तुला थोडं दुःख सावरावं लागेल. जोपर्यंत संत तृप्त होऊन जात नाही तोपर्यंत. हो मी सगळं काही करेल, पण माझा कमाल कुठे गेला सांगा ना. मागून ती कापलेल्या कमालाच्या शिराची पिशवी काढली, हातात दिली, हा घे तुझा कमाल. रक्तबंबाळ झालेली पिशवी ज्यावेळेस माय माऊलीने पाहिली, पायाखालची माती घसरली. महाराज आतमध्ये हात टाकला, हाताला त्या ठिकाणी महाराज केस लागली. बाहेर काढलं तर पाहिलं तर काय, ज्या लेकराला 9 महिने 9 दिवस पोटात वाढवलं होतं, पहाडासारखं मोठं केलं होतं, त्या कमालाचा कापलेलं सिर ज्यावेळेस महाराज या माय माऊलीने पाहिलं तर या माय माऊलीचं दुःख काय सांगू. महिला मंडळ तुम्ही देखील आई आहात, सांगा ना, कापलेल्या लेकराचा सिर पाहिल्यावर आईची काय अवस्था असेल? मी माझ्या छोट्याशा शब्दाने नाही वर्णन करू शकत. एक आईचं दुःख फक्त एक आई समजू शकते आणि सांगू शकते. महाराज त्या ठिकाणी मुलगा नुसता धावता धावता गल्लीतून खाली पडला, गुडघ्यातून रक्त निघायला लागलं तरी आईला सहन होत नाही. हळदीचं पावडर लावू का चहाचं पावडर लावू, त्यावेळेस पाहावं आईचं प्रेम. मुलगा आजारी पडला, स्वतःचं जेवण सोडते, जोपर्यंत लेकरू मनापासून खात नाही तोपर्यंत अन्नाचा घास खाली उतरवते ती आई असते. आकाशात हिंडणारी घास जरी आकाशात हिंडत असेल ना महाराज, तरी तिचं चित्त तिच्या पिलापाशी असतं, ती आई असते. एखादी गोमाता मड्यात असेल, तिचं वासरू घरी असेल, त्याला भूक लागली तर तिला पाना सुटतो, माझ्या लेकराला भूक लागली म्हणून ती धावत धावत लेकराजवळ जाते, ती माय असते. या जगाच्या पाठीवर आई अशीच असते महाराज, जी निस्वार्थ लेकरावर प्रेम करते. डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात. डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात. डोळे वटारून जी प्रेम करते तिला बायको म्हणतात. आणि डोळे झाकून जी आपल्यावर प्रेम करते ना तिला आपली माय म्हणतात. तिला आपली माय, ती आईचं प्रेम असतं. हाणू विनोबा भावे सारखा ब्रह्मचारी महात्मा सुद्धा आईच्या प्रेमाची इच्छा व्यक्त करतोय महाराज. ज्यावेळेस व्याख्यानासाठी जात असायचे विनोबा भावे, त्यावेळेस रोज व्याख्यान झाल्यावर रात्री मलमल्या गादीवर न झोपता एक साडी टाकायची, त्या साडीवर झोपायचे. लोक म्हणायचे, शिष्य म्हणायचे, का हो तुम्ही ब्रह्मचारी आहात आणि एका स्त्रीच्या साडीवर झोपतात? त्यावेळेस विनोबा भावानी उत्तर दिलं, ऐका, आईचं महती त्याच्यातून कळते. अरे म्हणलं, ही साडी साधी सुधी नाही, एका कोणा स्त्रीची नाही. ज्यावेळेस मी व्याख्यान करून घरी जायचो त्यावेळेस मी माझ्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचो, मला शांत झोप लागायची. माझी आई गेल्यापासून मला ती झोप उडून गेली, पण जेव्हापासून या साडीवर झोपतो, ही साडी साधी सुधी नाही तर माझ्या आईची साडी आहे, या साडीवर डोकं टेकलं तरी मला काही क्षणात झोप लागते. हे आईचं प्रेम सुद्धा एका ब्रह्मचारी विनोबा भावेला त्या ठिकाणी महाराज मोहून करून, हे आईचं प्रेम असतं. या विश्वाच्या पाठीवर पैशाच्या जोरावर तुम्हाला सगळं काही मिळेल का? आई सी कौन सी चीज है जो इस दुनिया में नहीं मिलती? आई सी कौन सी चीज है जो इस दुनिया में नहीं मिलती? अरे मिलता है सब कुछ, लेकिन माँ का प्यार नहीं मिलता, माँ का प्यार नहीं मिलता. खुद की पसंद से जो मिलती है उसे पत्नी कहते हैं, खुद की पसंद से जो मिलती है उसे पत्नी कहते हैं, और भाग्य से जो मिलता है उसे माँ की दुआ कहते हैं, उसे माँ की दुआ कहते हैं. ही आईची दुआ घेतल्याशिवाय राहू नका बरं. या जगाच्या पाठीवर आईचं प्रेम म्हणजे कसं आहे माहिती आहे? दिव्यातल्या वातीसारखं आहे. दिव्यातली वात आयुष्यभर जळत राहते. जळता जळता दिवा म्हणतो की दिवशी, वातीताई तू एवढी जळू नकोस ग, जळता जळता अस्तित्व संपून जाईल.
पण ती दिव्यातली वात म्हणते, दिवा दादा आज जरी मी जळत असली पण माझ्या जळण्यामुळे जर या जगाला प्रकाश मिळत असेल ना तर त्यासाठी मी जळायला तयार आहे. दिव्यातली जळणारी वात म्हणजे आपली माय असते. स्वतःचं आयुष्य जाळते, लेकराच्या जीवनात प्रेमाचा सुखाचा प्रकाश निर्माण करते, ती आपली माय असते. स्वतःचा काळीज लेकरासाठी काढून देते, ती माय असते. महाराज नॉर्मल डिलिव्हरी होत नाही म्हणून डॉक्टर म्हणतात सीजर करावं लागेल, पोट फाळावं लागेल, जीव धोक्यात टाकावं लागेल. तेवढेच ती माय लगेच म्हणते डॉक्टर साहेब काळजी करू नका, हा ना मी फॉर्मवर सही करते, मृत्यू झाला तरी चालेल पण माझ्या पाखराला माझ्या लेकराला पोट फाडून सुखरूप बाहेर काढा. अशी दिहार उदार होणारी या जगाच्या पाठीवर फक्त आणि फक्त आपली माय असते. हे आईचं प्रेम असतं काका. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आईचं प्रेम लेकराचं थोडं सुद्धा दुःख सहन करू शकत नाही. सांगा ना ही कमालाची आईची अवस्था काय असेल. स्वतःच्या लेकराचं कापलेलं सिर पाहिलंय, दुःख तर खूप झालंय महाराज, पण या काळजावर मोठा दगड ठेवला. संत आले, तृप्त होऊन गेले पाहिजे, संतांना स्वयंपाक करायला सुरुवात केली, कमालाचं सिर बाजूला ठेवलं. इकडं भर चौकात महाराज कमालाचं धड सोडावं चढवलं गेलं, अख्खं गाव गोळा झालंय, गर्दी कसली, सगळ्या लोकांना बाजूला हटवलं, कमालाच्या धडाच्या समोर जाऊन उभे राहिले महाराज. संत प्रकार काय घडला माहिती, मस्तक नसलेला कमाल संत समोर आल्यावर हात जोडून नतमस्तक झाला. याच्यातला भाव समजून घ्या. अरे मस्तक नसलेला कमाल संत समोर आल्यावर नतमस्तक होतो, त्यालाच खरा साधू म्हणतात, त्यालाच खरा संत म्हणतात, त्यालाच खरा महाराज वारकरी म्हणतात, जो मस्तक नसताना सुद्धा समोरच्याच्या समोर नतमस्तक होतो, सगळ्या जगासमोर नतमस्तक होतो. पण आम्हाला मस्तक असून सुद्धा आम्ही नतमस्तक व्हायला तयार नाही, असा कुठला अहंकार आमच्या बोकांडी चढलाय समजायला तयार नाही. महाराज त्या ठिकाणी स्वतःच्या लेकराचा अधिकार पाहिला. ते सिर कुठे, घरून ते सिर कबीरदास महाराजांना आणायला लावलं, माऊलींच्या हातात ते सिर दिलं महाराज, कमालाच्या धडाच्या समोर नेलं, कमालाच्या धडावर माऊलींनी ते सिर ठेवलं. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम या तीन शक्ती माऊलींजवळ होत्या. या शक्तीच्या जोरावर पुन्हा त्या धडाला सिर माऊलींनी चिटकवलं आणि पुन्हा माऊलींनी कमालाला जिवंत केलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कमाल जिवंत झाला. पाहतो काय, संत तृप्त होऊन चाललेत, पळवणी राही नते ठाई, उगाच संताची पायी, संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावी दास झालो त्यांचा, कारण त्याची माझे हित करीती सकळ, कारण त्याने हा गोपाळ कृपा करील. म्हणून संत समागमी धरावी आवडी. पण संतांची संगत आवडीने धरा बरं, सवडीने नाही आणि फायद्यासाठी नाही, आवडीने धरा. करावी तातडी परमार्थाची, तुका म्हणी इह लोकीचा व्यवहार, नका डोळे दुरे भरून राहू. हा नाशका व्यवहार डोळ्यात भरून राहू देऊ नका. परमार्थ करा, देवाची भक्ती करा, सावध व्हा, संतांची संगत धरून आयुष्याचं कल्याण करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज.